विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जर पेपर टू कॉमर्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील, तर हा सेशन तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट वाईज PYQ जे सुरू केलेले आहेत, त्यामध्ये युनिट 10 म्हणजेच इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग यावरची PYQs डिस्कस करणार आहोत आणि तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. त्यामुळे येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि एकही क्वेश्चन मिस करायचा नाही. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 1 जुलैपासून एक्झामिनेशनपर्यंत आपली पेपर टू कॉमर्सची क्रॅश कोर्स बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला पेपर टू कॉमर्सचा सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर करता येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल जसं की नोट्स, मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 1चा कंप्लीट कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि किती? जस्ट 4000 रुपीजमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचीही तयारी करता येणार आहे. तर अजिबात उशीर करू नका. या दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा आणि व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. त्यानंतर हा ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा आहे. ओपन केल्यानंतर बघा असं तुम्हाला दिसेल, इथे खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केलात की हा तुम्हाला कोर्स तिथं त्या ठिकाणी दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे, जॉईन नाव करायचं आहे, पेमेंट करायचं आहे आणि प्रिपरेशन करायचं आहे. तर हा आहे टॅक्सेशनवरचा पहिला प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेला. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम ऑफ अ प्रिव्हियस इयर इज नॉट टॅक्सेबल इन द इमिडिएटली फॉलोइंग असेसमेंट इयर? खालीलपैकी मागील वर्षातील म्हणजे प्रिव्हियस इयर मधले कोणते उत्पन्न लगेच पुढील मूल्यांकन वर्षात म्हणजे करपात्र टॅक्सेबल नसते? ठीक आहे. इन्कम फ्रॉम पेन्शन, शिपिंग बिझनेस ऑफ नॉन रेसिडेंट्स, इन्कम ऑफ अ पर्सन लिव्हिंग इंडिया और इन्कम फ्रॉम डिसकंटिन्यूड बिझनेस. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, शिपिंग बिझनेस ऑफ नॉन रेसिडेंट. ठीक आहे. बघा सामान्यतः इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार एखाद्या प्रिव्हियस इयर मधील उत्पन्न जर असेल त्याच्यावर पुढील असेसमेंट इयरमध्ये आकारला जातो. बरोबर आहे की नाही? तो जो कर आहे, तो जो टॅक्स आहे, तो पुढील असेसमेंट इयरमध्ये आकारला जातो. परंतु काही विशेष परिस्थितीमध्ये याला थोडंसं वेगळं पण आहे. त्याच प्रिव्हियस इयरमध्येच आकारला जातो. समजतंय? काही काही परिस्थितीमध्ये, काही सिच्युएशनमध्ये त्याला त्याच प्रिव्हियस इयरमध्ये आकारला जातो. त्याला एक्सेप्शन टू जनरल रूल असं म्हटलं जातं. आता त्यामध्ये काही उत्पन्न येतं, जसं की इन्कम फ्रॉम पर्सन लिव्हिंग इंडिया असेल, इन्कम फ्रॉम डिसकंटिन्यूड बिझनेस असेल, है ना. शिपिंग फ्रॉम बिझनेस ऑफ नॉन रेसिडेंट हे उत्पन्न पुढील असेसमेंट इयरपर्यंत थांबत नाही. ठीक आहे. आता जहाज भारतातील बंदरातून निघण्यापूर्वीच त्याला कर वसूल केला जातो. सेक्शन 172 आहे तो. ठीक आहे. म्हणून शिपिंग बिझनेस ऑफ नॉन रेसिडेंट ह्याचे उत्पन्न जे आहे इमिडिएटली फॉलोइंग असेसमेंट इयरमध्ये करपात्र नसते, कारण त्यावर कर आधीच आकारलेला असतो. ठीक आहे. समजलं? सो बी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. व्हॉट इज द मॅक्झिमम लिमिट ऑफ डिडक्शन अलाउड अंडर सेक्शन 80 TTA of Income Tax Act for interest on deposits in a saving account? 20,000, 10,000, 50,000 की 30,000? सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, 10,000. ठीक आहे. सेक्शन 80 TTA अंतर्गत इंडिव्हिज्युअल आणि HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली यांना सेव्हिंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजावर कमाल 10,000 पर्यंत डिडक्शन मिळत असतं. ठीक आहे. हे जे डिडक्शन असतं सेव्हिंग अकाउंटसाठी लागू होतात. कोणत्या सेव्हिंग अकाउंटसाठी? बँक सेव्हिंग अकाउंट, कोऑपरेटिव्ह सोसायटी सेव्हिंग अकाउंट, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट है ना, याच्यासाठी हे लागू होत असतं. मग जर सेव्हिंग अकाउंटवरचं व्याज 10,000 पेक्षा कमी असेल तर पूर्ण व्याज डिडक्शन म्हणून मिळत असतं. ठीक आहे. पण जर व्याज 10,000 पेक्षा जास्त असेल तर फक्त 10,000 पर्यंतच डिडक्शन मिळत असतं. हे पण महत्वाचं, हे आपण पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, एनी पर्सन हु डज नॉट हॅव पॅन है ना and who enters into any specified financial transactions shall make a declaration in form number. पॅन कार्ड नसेल तर कोणता फॉर्म भरावा लागतो? सिंपल प्रश्न आहे. ओके नाही? पण त्याला किती फिरवले बघा. असेच प्रश्न एक्झामिनेशन मध्ये आपल्याला गोंधळ पाडतात. मग तो फॉर्म 10 आहे, 49A आहे, फॉर्म 60 आहे की फॉर्म 85 आहे? तो आहे फॉर्म 60. भरपूर वेळा तुम्ही काही जागेमध्ये असं केलं असेल, तुम्हाला ही माहिती असेल. हे पॅन नसेल, तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला फॉर्म 60 भरायला सांगितलं जातं. ठीक आहे. सो फॉर्म 60 इज द करेक्ट आन्सर.
पुढचा प्रश्न, ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 28 आर ॲप्लिकेबल टू विच ऑफ द फॉलोइंग हेड्स ऑफ इन्कम. ठीक आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये सेक्शन 28 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत, म्हणजे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. खालीलपैकी असं काय आहे, म्हणजे कोणत्या उत्पन्नाच्या शीर्षकाला हेड ऑफ इन्कमला हे लागू होत असतं. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन्स, कॅपिटल गेन्स की इन्कम फ्रॉम अदर रिसोर्सेस. सो ऑप्शन बी, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, हे एक्झॅक्टली राईट आन्सर आहे. ठीक आहे, सेक्शन 28 म्हटलं तर हे प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस और प्रोफेशन पीजीपी बीपी याच्याशी संबंधित आहे. आणि या सेक्शनमध्ये कोणकोणते उत्पन्न बिझनेस किंवा प्रोफेशन मधील नफा म्हणजे बिझनेस इन्कम म्हणून करपात्र ठरेल याची माहिती दिलेली असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बिझनेस प्रॉफिट म्हणा, प्रोफेशनल इन्कम म्हणा, जसं की सीएचं, डॉक्टरचं, लॉयरचं इन्कम असतं त्याला प्रोफेशनल इन्कम म्हणतो आपण, है ना. काही व्यापारातून मिळालेलं उत्पन्न म्हणा, बिझनेस कंपन्सेशन म्हणा, है ना. काही एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह आहेत काही केसेसमध्ये, ते पण येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो हे येतं तुमच्या सेक्शन 28 मधलं, जे इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन या हेड्सला लागू होतं. पुढील प्रश्न, रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अन इंडिव्हिज्युअल ॲसेसी इज डिटरमाइंड फॉर एव्हरी डॉट डॉट डॉट. ठीक आहे, एखाद्या वैयक्तिक करदात्याचा निवासी दर्जा रेसिडेन्शियल स्टेटस कोणत्या कालावधीसाठी निश्चित केला जातो. अकाउंटिंग इयर, प्रिव्हियस इयर, कॅलेंडर इयर की द टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट. व्हॉट इज इट? तर तो आहे प्रिव्हियस इयर, मागील वर्ष. ठीक आहे, जो आपला इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, हा जो कायदा आहे है ना, याच्यानुसार एखाद्या व्यक्तीचा निवासी दर्जा जो असतो तो प्रत्येक मागील वर्षासाठी स्वतंत्रपणे ठरवला जात असतो. राईट, म्हणजेच काय, एखादी व्यक्ती एका वर्षी निवासी असू शकते तर पुढच्या वर्षी तो अनिवासी असू शकतो. मग सामान्यतः निवासी नसलेली असू शकते, हो की नाही. त्यामुळे निवासी दर्जा कायमस्वरूपी नसतो, है ना. प्रत्येक मागील वर्षात भारतातील वास्तव्यासंदर्भातील अटीनुसार तो ठरवला जात असतो, है ना. म्हणजे आपल्याकडे काही रूल्स आहेत रेसिडेन्शियल स्टेटस ठरवायचे, त्या रूलनुसार तो ठरवला जात असतो. ठीक आहे, सो राईट ऑप्शन ऑप्शन बी आहे. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय आता. द मॅक्झिमम स्टॅच्युटरी स्टँडर्ड डिडक्शन अवेलेबल अंडर सेक्शन 24A फ्रॉम नेट अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी इज. ठीक आहे, बघा, भाड्याने दिलेल्या घराच्या मालमत्तेच्या निव्वळ वार्षिक मूल्यावर नेट अॅन्युअल व्हॅल्यूवरती कलम 24A अंतर्गत मिळणाऱ्या वैधानिक प्रामाणिक वजावटीची कमाल मर्यादा किती असते. 10% असते, 20% असते, 30% असते की 50% असते. तर कलम 24A नुसार जे भाड्याने दिलेल्या घराच्या मालमत्तेचं निव्वळ वार्षिक मूल्य आहे, म्हणजे NAV आहे, त्याच्यावरती 30% इतकी निश्चित वजावट मिळत असते. ठीक आहे, ही वजावट मिळण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाचा पुरावा देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे प्रामाणिक वजावट याला म्हटलं जातं, म्हणजे 30% कंपल्सरी असतं, है ना. फॉर एक्झाम्पल समजा तुमचा जो NAV आहे तो 5 लाख आहे, है ना, 5 लाख आहे. मग ते कलम 24A जो आहे त्याच्या अंतर्गत काय होणार, है ना, 5 लाखावर 30%, बरोबर आहे की नाही. 3/15 म्हणजे 1.5 लाख. राईट, सो दिस इज ऑल अबाउट दिस NAV, काय म्हणतात त्याला, डिडक्शन्स, किती टक्के डिडक्शन्स आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न, प्रोव्हिजन ऑफ सेक्शन डॉट 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 इज ॲप्लिकेबल टू ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट्स टू अन अमलगमेटेड इंडियन कंपनी ॲज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. ठीक आहे, कोणतं सेक्शन आहे तो. सेक्शन 47(6), सेक्शन 45, सेक्शन 42(3), सेक्शन 51. सो दॅट इज ऑप्शन ए, सेक्शन 47(6). ठीक आहे, कलम 47 हा जो आहे याच्यामध्ये अशा काही व्यवहारांची यादी दिली आहे ज्यांना ट्रान्सफर मानले जात नाही, है ना. त्यामुळे अशा व्यवहारावर भांडवली नफ्यावर कर म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही. समजलं का. मग कलम 47(6) हा जो आहे याच्यानुसार एक एकत्रीकरण म्हणजे अमलगमेशन, प्रत्येक प्रक्रियेत एकत्र होणारी कंपनी म्हणजे अमलगमेटिंग कंपनी आपली भांडवली मालमत्ता भारतीय एकत्रित कंपनीकडे हस्तांतरित करत असेल तर हा व्यवहार ट्रान्सफर मानला जात नाही, असं कलम 47(6) म्हणतं. म्हणून या हस्तांतरणावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागू होत नाही. आलं लक्षात.
पुढील प्रश्न काय म्हणतोय, अंडर विच सेक्शन आर फेसलेस असेसमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय CBDT इन इन्कम टॅक्स प्रोसिडिंग. ओके, सेक्शन 143 3A, सेक्शन 139 144 148. व्हॉट इज इट? ऑप्शन ए 143 3A. ठीक आहे, बघा कलम 143 3A याच्या अंतर्गत CBDT जो आहे याला फेसलेस असेसमेंट स्कीम लागू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता या पद्धतीमध्ये करदाता आणि आयकर जो आहे है ना, यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रत्यक्ष भेट होत नाही आणि त्यांच्यात म्हणजे त्या दोघांमध्ये प्रत्यक्ष भेट होत नाही. सर्व कारवाई ऑनलाईन पद्धतीने केली जाते, पारदर्शकता वाढते, मानवी हस्तक्षेप कमी होतो, भ्रष्टाचार पक्षपात कमी होते है ना. त्यामुळे याचा ऑप्शन ए एक्झॅक्टली राईट आन्सर आहे. टॅक्स प्लॅनिंग इज परफेक्टली लीगल अँड मोरल वेन इट कम्प्लाय स्ट्रिक्टली विथ द. कर नियोजन जे आहे हे पूर्णपणे कायदेशीर आणि नैतिक मानले जाते जेव्हा ते खालीलपैकी कशाचे काटेकोरपणे पालन करते. लूप होल्स ऑफ द लॉ, spirit and words of the tax legislation, intention to evade taxes entirely, or provisions of international treaties allowed. So right answer is option B, spirit and words of the tax legislation. Okay, tax objective of a transfer pricing is to ensure which of the following. हस्तांतरण किंमत निर्धारण चे मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणते आहे? ट्रान्सफर प्राइसिंगचं उद्दिष्ट काय हे विचारले आपल्याला थोडक्यात. ठीक आहे, कर हा निवासी देशात भरला जावा हे आहे का, की कर हा उत्पन्नाच्या उगमाच्या देशात भरला जावा हे आहे का, ज्या अधिकार क्षेत्रात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार आणि मूल्य निर्मिती होते तेथे कर भरला जावा, की कर भरलाच जाऊ नये है ना. सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी, टॅक्सेस आर पेड इन द ज्युरिस्डिक्शन वेअर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी टेक्स प्लेस. ट्रान्सफर प्राइसिंग याचा उद्देशच असा आहे की म्हणजे कंपन्या ज्या असतात म्हणजे त्यांनी कृत्रिमरित्या स्वतःचा नफा कमी कर असलेल्या देशात वळवू नये आणि ज्या देशात प्रत्यक्ष व्यवसाय, आर्थिक क्रिया, मूल्य निर्मिती झालेली आहे त्या देशात योग्य कर भरला जावा. ठीक आहे, म्हणजे टॅक्स अवॉइडन्स, प्रॉफिट शिफ्टिंग हे जे आहे हे रोखलं जातं याच्यामुळे. त्यामुळे ऑप्शन सी एक्झॅक्टली बरोबर आहे.